नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत नक्की पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, आपण या भरतीच्या विषयांवर काही प्लेलिस्ट बनवली आहे, जसे मराठी व्याकरण, कृषी तांत्रिक, सामान्य ज्ञान, जे तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी जमिनीतील मायक्रोन्यूट्रियंट्स कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, CA। प्रश्न क्रमांक 2, 2,4-D तणनाशक जमिनीत किती दिवस अवशेष स्वरूपात राहतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 14 ते 30। प्रश्न क्रमांक 3, जनावरांपासून माणसांना होणाऱ्या रोगांना काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, झुनोटिक। प्रश्न क्रमांक 4, आच्छादित पिकांना रिकामी जागा असेही म्हणतात। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, हिरवळीची खते। प्रश्न क्रमांक 5, रिकामी जागा ह्याच्या व्यवस्थेमुळे मृदा सेंद्रिय द्राव्य पदार्थ आणि पोषण मूल्यांची गुणवत्ता सुधारते। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पीक अवशेष। प्रश्न क्रमांक 6, रिकामी जागा यांना जलविद्येचे आद्य प्रवर्तक असेही म्हणतात। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, हेले। प्रश्न क्रमांक 7, भूमिगत पाण्याच्या कृत्रिम पुनर्भरण पद्धतीमधील प्रत्यक्ष भूपृष्ठ तंत्रात रिकामी जागा यांचा समावेश असतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, अंतक्षेपण विहिरी। प्रश्न क्रमांक 8, ठिबक सिंचन ही रिकामी जागाने जगाला दिलेली देणगी आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, इस्रायल। प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना यांच्या नावे झाली। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गोविंद वल्लभ पंत। प्रश्न क्रमांक 10, मानवी आरोग्यावर फ्लोराईड युक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अकाली वृद्धता। प्रश्न क्रमांक 11, ही ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, सहकारी तत्वावरील शेती। प्रश्न क्रमांक 12, वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना रिकामी जागा असे म्हणतात। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ग्राह्य वारे। प्रश्न क्रमांक 13, कृषी विभागाच्या भेट व प्रशिक्षण योजनेचे रिकामी जागा जनक यांना म्हटले आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, डॅनियल बेनॉर। प्रश्न क्रमांक 14, म्हैसाणा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, म्हैस। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश रिकामी जागा आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, कोकण। प्रश्न क्रमांक 16, खोडवा पीक पद्धतीमध्ये या विविध प्रणाली रिकामी जागा आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सहचर्य शेती आणि आलटून पालटून शेती। प्रश्न क्रमांक 17, तुषार सिंचनामुळे पारंपरिक जलसिंचनाच्या तुलनेत पाण्याची किती टक्के बचत होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 35%। प्रश्न क्रमांक 18, रिकामी जागा शेळीच्या जातीस दुधाची राणी म्हणून ओळखले जाते। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सानेन। प्रश्न क्रमांक 19, रिकामी जागा ही मक्याची चाऱ्यासाठीची जात आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, आफ्रिकन टॉल। प्रश्न क्रमांक 20, आम्ल आणि विम्ल निर्देशकांपट्टा रिकामी जागापर्यंत असतो। इथे यांनी ॲसिड आणि बेसचा व्हॉल्यूम विचारलेला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 1 ते 14। प्रश्न क्रमांक 21, मृदेमध्ये क्षारांचे प्रमाण वाढल्यास त्यांच्या पीकवाढीवर याप्रमाणे विपरीत परिणाम होतात। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व।
प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रचलित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, विहीर जलसिंचन. प्रश्न क्रमांक 23. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली. प्रश्न क्रमांक 24. सुवर्ण क्रांती कोणत्या पिकांशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, फळे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते मासे गोड्या पाण्यात सापडतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रोहू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.